रिझवान आणि उमेश ही जोडी आणि गोलंदाजीसाठी गणेश. 3 ओव्हरची मॅच आहे. सेमीफायनल जो जिंकेल तो किमान एक ट्रॉफी घेऊन जाईल घरी. चांगला बॉल यस्टनच्या मागे थोडीशी मिसफिल्ड आणि बॉल गेला सीमा रेषेच्या पलीकडे. चौकार. थांबवलं स्टॉप केलाय. बाईचा इशारा पंचांनी केलाय. धावफलक 2 धावा. आडवा बाटने ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावतोय. डॉट बॉल. 2 चेंडूचा खेळ संपलाय. 2 धावा धावफलकावरती. रिझवान ऑन स्ट्राईक. ते फलंदाज बाद. पहिला धक्का. दोन वरती पहिला धक्का लागलाय. मंगेश बॅटिंग करण्यासाठी दाखल झालाय. गणेश पाटील षटक घेऊन. गणेश मराजगे. 5 वाजलेत. सगळ्यांना शुभ सकाळ. 7 वाजतील असं वाटतंय. 7:30 तर कन्फर्म आहेत. चला स्पीडअप करा. यानंतर आणखी एक सेमीफायनल असेल. सरसेनापती नेताजी पालकर चौक आणि मल्हार फायटर आणि बॉल गेला सीमा पार. षटकार. 6 धावा. पोचलंय. नरेश दादा युवा प्रतिष्ठान आणि सी वरदविनायक सुधागड. चेंज ऑफ पेस. गतीमध्ये परिवर्तन. कव्हरच्या दिशेने ढकलला चेंडूला. डीप मध्ये फिल्डर तिथे आहे. दुसरीचा प्रयत्न होत असताना दुसरी धाव देखील कंप्लीट. 10 वरती पोहोचला धावफलक. या एकंदरीत दोन्ही टीमचा जर आपण विचार केला तर सुधागडने 2 पैकी 2 सामने जिंकून सेमीफायनल मध्ये प्रवेश केला आणि दुसऱ्या बाजूला थोडासा लांबलचक प्रवास केला. 3 मॅचेस खेळल्या त्यामध्ये 2 जिंकल्या. नरेश जाधव युवा प्रतिष्ठान एक पराभव देखील झाला संघ. इथून कोण जिंकेल. दांडी गुल. दुसरा विकेट मिळतोय. गणेश मराज
फलंदाजी आज संपूर्ण रात्रीमध्ये उमेशने केली आहे. मोठमोठे फटके. धावफलक 18 वरती पोहोचतोय. आडव्या बॅटने आणि पाठीमागे चांगली फिल्डिंग झाली आहे. एकच धाव मिळते. 19 वरती आता धावफलक पोहोचलाय. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर षटकारानंतर लगेचच कमबॅक केलंय. चांगला बॉल. संजय सोलंकी यांचा 4 चेंडू संपलेत. 19 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. 3 ओव्हरची मॅच आहे. आणखी एक चांगला बॉल. कुणाल कारेकर बॅट अँड बॉलचा संपर्कच नाहीये. अगोदर बॅट फिरते. 19 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. फसवलंय. संजय सोलंकीने कमबॅक केलं. एक षटकार मारल्यानंतर काय कमबॅक राहिलंय. आणखी एक स्लोअर वन आता पिक केलाय, परंतु फिल्डर आहे भरपूर पुढे आला होता आणि त्याच्या डोक्यावरून 4 धावा मिळतायत. षटक संपलंय. दुसरं आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 23. धावफलक 23 वरती पोहोचले 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. समोर फलंदाज उमेश, कुणाल ही जोडी. तो उमेश स्ट्रायकर एंडला. फटका तर फसला. यष्टीरक्षक चेंडू खाली. डाऊन द बॉल. कॅच कंप्लीट आणि परतावं लागतंय ते उमेशला. तेवीस बॉल 23 धावा धावफलकावरती 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. काका चांगली गोलंदाजी करतायत. पिंटा सुरू आहे. शेवटची 5 बॉल. बॅट वेगाने फिरली होती. बॅट अँड बॉलचा संपर्कच नाहीये. भन्नाट बॉल काकांचा. 2 चेंडू त्यांनी डॉट टाकले. त्यामध्ये एक विकेट आली. कोणतीही धाव खर्च केली नाही या षटकामध्ये. 23 वरती धावफलक स्थिरावलाय. चला नंतर टॉस आपण करू. सरसेनापती नेताजी पालकर चौक आणि प्रांश मल्हार फायटर. टॉस साठी आपण दोन्ही कॅप्टन पाठवा. वेगवान बॉल. सिंगल कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न. रनआउटची संधी आणि कुणाल कारेकरला परतावं लागेल. रनआउटच्या स्वरूपात बाद.
काका पालांड्यांचं काय गोलंदाजी काकांनी केले, 2 धावा खर्च केल्या, 2 विकेट्स मिळाल्यात. 25 धावा. आणि जसे जसे विकेट्स येतात तसं रनअप वाढत चाललाय काकांचा. आणखी एक चांगला बॉल आणि कोणती धाव मिळत नाहीये. षटक संपलंय तिसरं. 25 धावा धावफलकावरती आहेत. 26चं टार्गेट आहे ते नरेश दादा युवा प्रतिष्ठान या टीमला फायनल मध्ये प्रवेश करण्यासाठी. डीजे चला मॅचला सुरू करतोय आपण. बॅट्समन पाठवा, बॅट्समन गणेश नाना पाडबवा. चला नाना जाऊ द्या, सलामीची जोडी, खिल्लारी जोडी जाऊ द्या. गणेश नाना पाटील आणि संजय सोलंकी ही सलामीची जोडी. टार्गेट छोटं आहे, 18 बॉल म्हणजे 26चं. फायनल मध्ये प्रवेश करण्यासाठी किमान एक ट्रॉफी मिळेल जर सामना जिंकला तर. संपूर्ण रात्रीची मेहनत त्याचं चीज होईल. सुधागड की नरेश दादा युवा प्रतिष्ठान खोपोली. बघूया ट्रॉफी कुठे जाते.
गोलंदाज बाळाराम गायकवाड षटक घेऊन आलेत. समोर फलंदाज आहे गणेश नाना पाटील. आज आऊटच झाले नाही ते. पुढे ससावून कव्हर ड्राईव्ह फटका एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर तिथे आहे. डीप मध्ये एक धाव सिंगल कंप्लीट होते. 25 ची गरज आहे. 17 बॉल मध्ये 25 सोप्प समीकरण आहे. काय गोलंदाजी केली काकांनी. काकांचा रनअप मला असं वाटतं नेक्स्ट मॅचला बाउंड्री लाईनच्या बाहेरूनच असेल. इतका फिटनेस आहे त्यांच्यामध्ये. व्हाईट बॉलचा इशारा बाळा सालुंके दर्शवत आहेत. 24 ची गरज. 17 बॉल 24. मॅच लवकर फिनिश होईल काही. संजय सोलंकीने जर षटकार चौकार मारले तर लवकरच होईल. चांगला बॉल बघायला मिळतोय. डॉट बॉल. कोणतंही उत्तर नव्हतं. चांगला फटका आहे. बॉल गेल्या सीमा पार. षटकार. 6 धावसंख्येने धाव फलक 8 वरती पोहोचेल. आणखी एक मोठा फटका. एक धाव मिळती आहे. धाव फलक 9 वरती पोहोचलोय. ज्यांना घरी जायचे ते बोलतात लवकर संपू दे. आणि ज्याला एन्जॉय करायचे ते बोलतात असंच चालू राहू दे. एक धाव मिळते नानाला. नानाने आज डॉट बॉल देखील घालवले नाहीयेत. सिंगल डबल वरती फोकस. एक चौकार त्यांच्या बॅट मधून. नॉट आउट रेकॉर्ड बनवून आहेत आणि सिरीजला ते अव्वल स्थानी आहेत. मन ऑफ द सिरीज साठी सायकल आहे. चांगला फटका. खेळणी बॉल सीमा पार. षटकार. लेग बाईट सिंगल आहे. 9 ची गरज सामना जिंकण्यासाठी 11 बॉल मध्ये. बॉल चौकारासाठी जातोय. 22 चा चौकार पंच दाखवत आहेत. आणि आता 5 ची गरज. जिंकलाय तो मल्हार फायटरने. निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवा. गोलंदाजी आहे का. येस गोलंदाजी. रेडी राहता. चार्जअप करा स्वतःला. चार्जअप करा. रेडी करा. वॉर्मअप करा. 21 धावा. 5 ची गरज आहे. 5 ची. वाईडला रिव्ह्यू आहे का. बॅट्समन रिव्ह्यू आहे.
करा चेक करा. न- खेळा खेळा पुढे खेळा बघू आपण. चेक करूया. पुढे चालू ठेवा. व्हाईट बॉल. चारची गरज. फेअर डिलिव्हरी आहे. मगाशी जो निर्णय होता फेअर डिलिव्हरी. आत्ताचा वाईट आहे. चारची गरज आहे. सामना जिंकण्यासाठी चारची गरज. पुढे सरसावून फटका. बॉल गेलाय सीमारेषेच्या पलीकडे आणि सामना जिंकलाय. घेऊन जाणार घरी हे आता कन्फर्म झालंय. ही स्पर्धा सुरू होण्याच्या आधी चर्चा चालू होती की नानांची टीम सगळ्यात लो आहे. परंतु नानांनी करून दाखवलं की एक दोन खेळाडूंचं काही नसतं. ज्यावेळेस गणेश नाना नॉट आऊट असतील त्यावेळेस नक्कीच